नमस्कार मंडळी, मी शंतनू ट्रॅव्हल विथ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तुम्ही मागचा ब्लॉग बघितलाच असेल, आपण भोजपूर मंदिरला गेलो होतो भोपाळ येथील, आणि मी सध्या भोपाळलाच आहे अजून, आणि आता भोपाळला बाय करण्याची वेळ झाली आहे। नमस्कार मंडळी, मी शंतनू ट्रॅव्हल विथ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मी सध्या आहे भोपाळमध्ये। तुम्ही माझा मागचा ब्लॉग बघितलाच असेल, भोजपूर मंदिरला आपण भेट दिली होती। आत्ता सुद्धा मी भोपाळमध्येच आहे आणि आता वेळ झाली आहे भोपाळला बाय बाय करण्याची। सध्या मी आहे माझ्या हॉटेलला। तुम्हाला थंबनेल पाहून कळलंच असेल की आपला जो आजचा ट्रॅव्हल असेल तो होणार आहे विमानाने, म्हणजेच आपण जाणार आहोत भोपाळ ते मुंबई। म्हणजेच बघा ना, आपण दोन ऐतिहासिक एअरपोर्ट आज एक्सप्लोर करणार आहोत। म्हणजे एक म्हणजे भोपाळचं जे एअरपोर्ट आहे त्याचं नाव आहे राजा भोज एअरपोर्ट, ज्याला पण एक 11व्या शतकातील राजाच्या नावाने ते एक आपलं एअरपोर्टचं नाव दिलेलं आहे। आणि आपण मुंबई एअरपोर्टला जाणार आहोत, म्हणजे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा एअरपोर्ट। तर आपल्या महाराजांची कीर्ती तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। म्हणजे आपण हे दोन ऐतिहासिक एअरपोर्ट आज एक्सप्लोर करणार आहोत। तसेच आपला विमानाचा प्रवास पण होणार आहे भोपाळ ते मुंबई। तर चला, मी निघतोय एअरपोर्टला। तुम्हाला एअरपोर्टला जाऊन लवकर भेटतो। बाय बाय। आता सकाळचे वाजले आहेत 8:11। मी रेडी वगैरे होऊन माझा ब्रेकफास्ट वगैरे करून हॉटेलच्या बाहेर आलो आहे। बॅक साईडला जे आहे ते हॉटेल आहे, तर ज्या ठिकाणी मी स्टे केलं होतं, आणि कॅब पण बुक केली आहे। जवळपास कॅब यायला एक 10 ते 15 मिनटं आहेत, आणि मला माझ्या लोकेशनपासून म्हणजे एअरपोर्टला जायला ऑलमोस्ट 563 रुपये लागले आहेत। आणि मस्त ऊन वगैरे पण पडलेलं आहे या ठिकाणी भोपाळमध्ये। आणि आपण आज भोपाळला बाय बाय करत आहोत, आणि लवकरच आपल्याला जायचं आहे मुंबईला। थंबनेल पाहून तुम्हाला लक्षात आलंच असेल। आणि आपला जो प्रवास असेल तो असेल इंडिगो 6E826 फ्लाईटने। आपण जाऊयात एअरपोर्टला, आणि मग तिकडचं काय प्रोसेस आहे तुम्हाला दाखवायलाच मी। तर कॅबसाठी वेट करतो आणि निघतो थोड्या वेळातच। गाडी येत आहे पांढऱ्या कलरची, तीच आहे आपली कॅब। कॅबवाले भैया आपल्याकडे आले आहेत। आपण काय करू, आपलं लगेज लोड करू गाडीमध्ये आणि लगेच निघू। पोहोचलेलो आहोत राजा भोज एअरपोर्ट या ठिकाणी। ज्या ठिकाणी डिपार्चरची एंट्री असते तिथे आपल्याला बोर्डिंग पास आणि आपला एक व्हॅलिड ID प्रूफ दाखवावं लागतं। जसं की इंडियासाठी आधार कार्ड व्हॅलिड आहे, तर ते दाखवण्यासाठी माझ्या फोनमध्येच माझा बोर्डिंग पास वगैरे होता, त्याच्यामुळे तिथलं काही शूट नाही करता आलं। त्यांना ते फोनमधून बोर्डिंग पास आणि आधार कार्ड दाखवलं आहे। सध्या मी एअरपोर्टच्या एका ठिकाणी बसलेलो आहे। आपल्या फ्लाईटला अजून जवळपास 11 वाजता आहे आणि 9:04 झाले आहेत। तर बघूया पुढे काय होतं। एअरपोर्टचा एक टूर करू आपण की कसं आहे काय आहे। तुम्ही बघू शकता की चेक इन करण्यासाठी इथे लाईन लागलेली आहे। आपल्याला वेट तर करायलाच लागणार आहे। काही असं होईल की जोपर्यंत हे बॅग मी चेक इन करणार नाही, या 2 बॅग माझ्या, तोपर्यंत मला शूट करता येणार नाही। का दोन्ही हातात माझ्या 2 बॅग आहेत आणि एक पाठीवर पण बॅग आहे। तर लेट्स सी, बघू किती वेळ लागतो आपल्याला ह्या 2 बॅग। बघूया गर्दी। माझं बॅग चेक इन आणि जे लगेज असतं मी जो सोबत घेऊन जातो आहे ते स्कॅनिंग वगैरे आणि चेकिंग वगैरे मी करून आलो आहे गेट नंबर 1 जवळ। आणि माझा बोर्डिंग पाससुद्धा त्यांच्याकडून घेतला। आणि जी हँडबॅग असेल तुम्ही जी एअरक्राफ्टमध्ये कॅरी करता, त्याच्यामधले जेवढे पण इलेक्ट्रॉनिक्स आयटम असेल ते तुम्हाला वेगळे काढून स्कॅन करायला लागतील जेव्हा तुम्ही एंट्री करता चेक इन नंतर। त्याच्यामुळे तिथे फोन वगैरे माझं पूर्ण स्कॅन केला, तिथं मी काही शूट नाही करू शकलो। आणि तिथे सिक्युरिटी एवढी असल्यामुळे त्यांनी अलाउ पण नव्हतं केलं, म्हणून ते काही झालं नाही। तर मी आहे सध्याला जे गेट आहे, एंट्री गेट, जिथून आपण फ्लाईटमध्ये बोर्ड करतो, तिथे मी बसलेलो आहे। तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो अजून। आता तरी सध्याला 9:32 आणि आपली फ्लाईट आहे 10:45 म्हणजे अजून आपल्याकडे भरपूर वेळ आहे।
भोपाळ एअरपोर्टचा विषय कसा आहे माहिती आहे का, म्हणजे इथं जागा आहे त्यांना कमी पडते. म्हणजे 2, 3, 4 हे जे 3 गेट आहेत ते एकाच फ्लोअरला आहेत आणि जे 1 नंबरचं गेट आहे ते फर्स्ट नंबरचं ते एका ग्राउंड फ्लोअरला आणि 2, 3, 4 आहेत फर्स्ट फ्लोअरला जास्त फ्लाईट्स 3 गेट असल्यामुळे जास्त फ्लाईट्सचं असतं आणि म्हणून विषयांचा असा होतो की इथे सगळ्याच गेटचे जे पण जाणारे पॅसेंजर्स आहेत ते एकाच ठिकाणी जमा होतात. त्याच्यामुळे इथे खूप क्राऊड असं झालेलं आहे. मी सध्याला बसलेलं गेट नंबर 4 समोर आणि या ठिकाणी असा विषय आहे की पॅसेंजर नाही आणि गर्दी कमी असल्यामुळे मी इकडे येऊन बसलो आणि माझ्या फ्लाईटला अजून जवळपास वेळ आहे बोर्डिंगला. 9:43 झाले आहेत आणि आपली बोर्डिंग 10 वाजता चालू होईल. हा जो आहे माझा बोर्डिंग पास, याच्यामध्ये तुमचं नाव मेन्शन आहे. म्हणजे माझं नाव शंतनू दळवे असं मेन्शन केलेलं आहे. कुठून कुठे जाणार ते भोपाळ टू मुंबई आणि फ्लाईट नंबर 6E826 तुमचा. नंतर गेट 2मधून आपली बोर्डिंग होईल. आपल्याला गेट 2 जवळ जायला लागेल आणि बोर्डिंग झोन असेल तो 2 नंबर म्हणजे गेट 2चा बोर्डिंग झोन 2. नंतर आपलं सीट आहे 16A आणि बोर्डिंग टाईम आहे 10:00 म्हणजे 10 वाजता सकाळी. मग डेट वगैरे इथं मेन्शन केली असते. तुमचा डिपार्चर टाईम आहे तो 10:45 आहे. आणि बाकी तर इथे याच्या बॅक साईडला जर तुम्ही बघितलं तर त्यांनी एक स्टिकर लावून दिले 2. त्याच्यामध्ये काय असतं, तुमचं जे चेक इन केलेलं लगेज आहे त्या बॅगला जे टॅग असतो तोच टॅग इथं तुम्ही ते बॅक साईडला लावून देतात. म्हणजे जर इन केस काही बॅग तुमची हरवली किंवा काय झालं तर ते याच्यामधून ते ट्रेस करू शकता. या ठिकाणी समोर बसलेलो आहोत. या ठिकाणी आपला गेट आहे समोर एंट्री नंबर 2 गेट नंबर 2 आणि मागे जी एक फ्लाईट लागलेली आहे ते आहे बेंगलुरूसाठी. त्याची बोर्डिंग सुरू आहे. मोस्टली असं वाटतं की ही फ्लाईट झाल्यानंतर आपण बोर्ड करू. ठीक आहे, लेट्स सी. दिलेलं आहे आपण ओपन करून बघू. याला बॅगमध्ये आहे एक आटा बिस्कुट. हे जे आहे इंडिगोचं ब्रँडिंग केलेलं आहे आणि युनिबिक ब्रँडचं दिलेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे एक टिश्यू पेपर, सेम परत बिस्किट, एक आहे सॉल्टेड आलमंड्स, त्याच्यानंतर एक पिण्यासाठी काहीतरी दिसत आहे याच्यामध्ये, आमरस अँड विटॅमिन्स डी. हे पण इंडिगोचं ब्रँडिंग केलेलं आहे याच्यामध्ये. पेपर बोट बस याच्यामध्ये एवढंच आहे.
पोहोचलेलो आहोत मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट तुम्ही बघू शकता आणि आपल्याला डिबोर्ड करायचं आहे. गर्दी आहे खूप. आपण एक थोडा वेळ तिथून डिबोर्ड करण्यासाठी निघू. शेजारी पण एक इंडिगोची फ्लाईट लागलेली आहे तुम्ही बघू शकता. आपलं छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या मागे पूर्ण एअरपोर्ट आहे. आपण जवळपास तिथून निघालो होतो 12:15 वाजता आणि आता वाजले आहेत 1 म्हणजे 12:55 झाले आहेत. आपण या ठिकाणी पोहोचलो आहोत. माझं लगेज वगैरे भेटलं मला. आता मी एक काम करतो, मला जिकडे जायचं तिकडे बाहेर जाऊ, बघतो कसं जायला भेटेल. मला जायचं नवी मुंबईला. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत मुंबई येथे. मला माझी कॅब शोधायला भरपूर असा वेळ लागला आणि भरपूर असं मी स्ट्रगल केलं. मुंबई एअरपोर्टचा असा विषय आहे की तुम्ही जर कॅब बुक केली असेल तर उबर आणि ओलाचे वेगळे दोन वेगवेगळे पिकअप पॉईंट आहेत. तर तुम्ही जर मुंबईत एअरपोर्टला आले असाल टर्मिनल 2ला तर तुम्ही तिथे रेग्युलर कोणालाही जरी विचारलं की ओला किंवा उबरचा तुमचं जे स्पेसिफिक पिकअप असेल किंवा स्पेसिफिक तुम्ही कॅब बुक केली असेल त्याचा पिकअप पॉईंट कुठे हे विचारा आणि मग तुम्हाला ते इझी जाईल. कारण मी खूप फिरलो, मला काही लवकर भेटत नव्हतं. शेवटी 1-2 जणांना विचारल्यावरतीच मला कळलं की असं लोकेशनवरती आहे. मी आहे माझ्या कॅबमध्येच. आता इथून मला जायचं आहे नवी मुंबईला. नवी मुंबई रबाळे या ठिकाणी मी जातो. आता बघूया इथून किती वेळ लागतो जायला. आणि सध्याला आता वेळ झाली आहे 1:30 वाजले दुपारचे. आपण 1 वाजता आपली फ्लाईट लँड केली होती आणि 1 वाजता इथे पोहोचलो होतो.